40 गुंठ्यातून ऊसाचं 120 टनाचं टार्गेट, 9 महिन्यातच 12 फुटवे 22 कांड्या। शेतकरी मित्रांनो, ऊस हे आळशी शेतकऱ्याचं पीक समजलं जातं, परंतु प्रत्येक वर्षी 100 टनापेक्षा जास्त उत्पन्न घेण्याची किमया केली आहे ती वाळवा तालुक्यातील रेटरे धरण गावातील प्रगतशील शेतकरी विवेक देशपांडे यांनी आपल्या 1 एकर शेतीमध्ये 86-032 या ऊसाची लागवड केली आहे। लागवड करताना त्यांनी 4 टेलर शेणखत टाकून उभी आडवी नांगरणी केली, नंतर 4.5 फुटी सरी सोडून रोपांची लागवड केली आहे। सिंचनाचा कोणताही पर्याय नसल्याने देशमुख हे आपल्या ऊसाला पाटानेच पाणी देत होते आणि पाण्यातून खत सोडण्यासाठी देखील त्यांनी एक जुगाड केलाय। रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या बेसर डोस मध्ये मनशा मार्केटिंगचे रिक्लेम रिफिल मायक्रो पॉवर हे NPK सोबत मिक्स करून रोपांच्या बुडात टाकलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेसर डोस हा त्यांनी माती आड केलाय। नंतर त्यांनी मजुरांच्या साहाय्याने ऊसाची बांधणी करून घेतली। ट्रॅक्टर आणि बैलाच्या साहाय्याने जर ऊस बांधणी केली तर ऊस मोडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं असं देशपांडे यांचं म्हणणं आहे। बांधणीनंतर या शेतकऱ्यानं ऊसाचा वाळलेला पाला काढून घेतला। ऊसाचा पाला काढल्याने ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढून वजन देखील वाढलं जातं। खरं पाहिलं तर शेती म्हणजे एक कला आहे, जमिनीशी नातं जपण्याची, मातीवर प्रेम करण्याची आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवण्याची। या शेतकऱ्यानं ज्यानं पारंपरिक पद्धतीत बदल करत नवी दिशा शोधली। देशपांडे हे एका छोट्या गावातले पण मोठ्या विचारांचे शेतकरी। या शेतकऱ्यानं यावेळी मशागत, कीड नियंत्रण आणि मनशा मार्केटिंगच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं शक्य झालं असल्याचं सांगितलंय। 120 टन हा फक्त आकडा नाही, ही आहे मेहनतीची कमाई, शहाणपणाचा विजय। ही आहे त्या शेतकऱ्याची यशोगाथा जी इतरांसाठी मार्गदर्शक ठरते। विवेक देशपांडे यांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना सांगितलं की जमिनीवर प्रेम असेल, जिद्द आणि योग्य माहिती हातात असेल तर शेतकऱ्यांचं भविष्य कुणीही थांबवू शकत नाही। म्हणूनच आज आपण ठरवूया की केवळ शेती करायची नाही तर स्मार्ट शेती करायची। जिथं मेहनत आहे तिथं विज्ञान आहे, जिथं मनशा मार्केटिंग आहे तिथंच यश आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा।